नकोशी पत्नी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी एक नवीन कथा चालू करत आहे. त्या कथेचा हा छोटासा प्रोमो आहे. तुम्हाला जर हा प्रोमो आवडला असेल तर मला नक्की सांगा, कारण उद्यापासून ही कथा पण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि आरोहीच्या कथेला तुम्ही जसा प्रतिसाद दिला तसाच या कथेला पण द्याल अशी मी आशा करते. नंदिनी साधी मध्यमवर्गीय घरातली सुशिक्षित पण स्वाभिमानी मुलगी. आदित्य श्रीमंत घराण्याचा वारस. आदित्यची आई अनुराधा सासूबाई. नॉर्मल सासू असते तशा. वातावरणात आनंद कमी आणि तणाव जास्त आहे. नंदिनी वधूच्या वेशात डोक्यावर पदर घेऊन बेडवर बसली आहे. ती घाबरलेली आहे. तिचे डोळे पाणावलेले आहेत. नंदिनी मनात, लग्नाचं स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते, पण असं जिथे समोरच्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम नाही तर फक्त तिरस्कार आहे. आज या घरची सून तर झाले, पण माझ्या नवऱ्याच्या मनात मला स्थान आणि मान कधी मिळेल का? आदित्य रागात, बघ नंदिनी, स्पष्टच सांगतोय, हे लग्न माझ्यासाठी फक्त एक नकोशे असलेले नाते आहे. माझ्या आईवडिलांना आणि मला फसवून तू हे लग्न केलं आहेस. मला प्राचीसोबत लग्न करायचं होतं, पण तिच्या जागेवर तू का येऊन बसलीस? माझ्या वडिलांनी जरी तुला स्वीकारले असेल सून म्हणून, पण मी तुला या घरात आणलंय फक्त बदनामी होऊ नये म्हणून. माझ्या आयुष्यात तुझी जागा फक्त एका नकोशा पाहुण्यासारखी असेल. माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा कधीच करू नकोस. नंदिनी हळू आवाजात, पण माझा काय गुन्हा आहे? मी तर फक्त. आदित्य मध्येच तोडत, तुझा गुन्हा हाच आहे की तू माझ्या नशिबात आलीस आणि मला न कळून देता तू माझ्यासोबत लग्न केलंस. आजपासून तू या खोलीत राहशील, पण माझ्यापासून दूर राहशील, आणि लवकरच तुला मी डिवोर्स देईन. आदित्य तिच्याकडे उशी फेकतो आणि बोलतो, जा त्या सोप्यावर झोप, तुझी जागा तीच आहे. नंदिनी खिडकीपाशी उभी राहून बाहेरच्या अंधाराकडे बघते. तिचे डोळे भरलेले आहेत. नंदिनी मनात, ज्या नात्याला सुरुवातच नाकारानं झाली, ते नातं भविष्यात कोणतं वळण घेईल? मी या घरात माझं स्थान निर्माण करू शकेन की आयुष्यभर अशीच नकोशी राहील? तर कसं वाटलं प्रोमो? आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे ही कथा तुम्हाला ऐकायला भेटेल उद्यापासून.